नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे, जनरल प्रॅक्टिशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट. मित्रांनो, व्हिडिओ ह्यासाठी बनवला आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे एस कृष्णा कांबळे हेल्थ केअर या नावाने. पण बऱ्याच दिवसानंतर मी एक व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की मला असं वाटलं की आत्ता सध्याची परिस्थिती जी आहे त्यामध्ये सोशल मीडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या थ्रू आपण कुठली माहिती बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. सो अशीच एक माहिती, अशाच एका पेशंटबद्दलची माहिती आणि त्यासाठी लागणारी मदत ही व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो मित्रांनो की या व्हिडिओला पूर्ण पहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी यात काय गोष्टी सांगतो आहे, या व्हिडिओतून मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ही जर माहिती आवडली तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेवटी हा व्हिडिओ जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवता येईल, पोहोचवता येईल आणि ज्या मित्राबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो त्याला जर मदत करता आली तर नक्कीच करा. मित्रांनो, माझ्याकडे मे महिन्यात म्हणजे साधारणतः 20 ते 24 तारखेच्या दरम्यान एक प्रतीक प्रकाश हरकंडे नावाचा हा विद्यार्थी, जो वय वर्ष 20 आहे त्याचं, तो राहणार मोहगाव तालुका, जिल्हा गोंदिया इथला आहे. त्याचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, तो कुठलाही माझा नातेवाईक नाही किंवा कोणी नाही आहे. बट तो पेशंट जो आहे त्याला एक 20 तारखेला साधारण एक नॉर्मल फीवर आला. फीवर आल्यानंतर त्याच्या आईबाबांनी त्याला दवाखान्यात भरती केल्यानंतर त्याला फीवर हा सडनली स्पाईकच होत राहिला. म्हणजे त्याचा फीवरचा ग्राफ जर पाहिला तर तो 101, 102 या पद्धतीचा होता. मग मध्येच 1-2 दिवसात फीवर कमी झाला. मग परत 2 दिवसानंतर फीवर हा वाढला. फीवर वाढल्यानंतर डॉक्टर दर 2 दिवसाला 3 दिवसाला CBC काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करत गेले. मग ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करत असताना सेकंड टाईमपासनं त्याचे प्लेटलेट्स हे ड्रॉप व्हायला दिसले आणि पेशंटची हालत जी आहे ती थोडी खराब झाली. खराब झाल्यानंतर त्या पेशंटला तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की याचं बोन मॅरो आपल्याला करावं लागेल. बोन मॅरो ॲस्पिरेशन आहे ना, जी टेस्ट आहे, आपण पाठीतनं पाणी काढतो आणि ती स्लाईडवर चेक करून त्यामध्ये पाहतो, PS जसा करतो आपण तसं त्या पद्धतीने. सो त्याचं बोन मॅरो करायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही नागपूरला जा आणि तिथे बोन मॅरो करून घ्या. सो त्याचं बोन मॅरो करायचं म्हणून त्या पेशंटचा फोन मला त्याच्या एका रिलेटिव्ह थ्रू आल्यानंतर मग मी त्यांना नागपूरला बोलवल्यानंतर इथे एक ऑन्कोलॉजिस्ट, हेमॅटोलॉजिस्ट आहेत, बच्चूचे डॉक्टर. मी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन सरांसोबत मी काम करतो. त्या पेशंटला मी त्यांच्याकडे त्याला दाखवल्यानंतर त्याचं बोन मॅरो झालं. बोन मॅरो झाल्यानंतर त्याच्या बोन मॅरोमध्ये त्याची डायग्नोसिस निघाली की त्याला सिव्हिअर अप्लास्टिक ॲनेमिया, पेनसायटोपेनिया आहे म्हणून. आता सिव्हिअर अप्लास्टिक ॲनेमिया आणि पेनसायटोपेनिया ही अशी कंडिशन आहे मित्रांनो की ज्यामध्ये आपल्या शरीरात जे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशीज आहे ना आणि प्लेटलेट्स यांचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं आपल्या बोन मॅरोमध्ये. पण या मित्राच्या शरीरामध्ये जो बोन मॅरो आहे त्याच्यामध्ये हा मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट निघाला. कारण त्याचे प्लेटलेट्स, नॉर्मली आपल्याला प्लेटलेट्स हे 1.5 लाख ते 4 लाख इतके पाहिजेत, पण या मित्राचे प्लेटलेट्स जे आहे ते 20,000पेक्षाही कमी होते. मग डॉक्टरांनी सांगितलं की याला आपल्याला ॲडमिट करावं लागेल, याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं नाही पाहिजे, काही फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करावे लागतील आणि त्याच्यानुसार याची ट्रीटमेंट आपल्याला चालू करावी लागेल. मग त्यासोबतच डॉक्टरांनी सांगितलं की काही इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर आपल्याला हा मुलगा 20 वर्षाचा असल्याकारणाने याला एकच पर्याय आहे की या अप्लास्टिक ॲनेमियामध्ये आपण त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. आणि बोन मॅरो हा एकच पर्याय आहे जर याला वाचवायचा असेल तर. कारण आपण त्याला किती दिवस सारखं ब्लड लावणार आहे किंवा प्लेटलेट्स लावणार आहे, तेव्हा या मित्राला आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल. आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही इन्व्हेस्टिगेशन्स करावे लागतील. ते 30-40 हजार रुपयाचे इन्व्हेस्टिगेशन्स आहे. सोबत डॉक्टरांनी काही इन्व्हेस्टिगेशन्सच्या तपासण्या केल्या आणि त्याच्यानंतर सांगितलं की आपल्याला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागेल. सो डॉक्टरांनी त्यासाठी खर्च सांगितला एक 20 ते 25 लाख रुपयाचा. मित्रांनो, या मुलाच्या वडिलांना खूप जास्त प्रश्न पडला की माझा 20 वर्षाचा मुलगा, आज 20 वर्षापर्यंत मी याला जगवलं आणि आज त्याच्यावर ही एकदम सडनली कशी काय कंडिशन आली. म्हणून त्यांनी मग काय केलं की नाही सर, मला माझ्या मुलाचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचं आहे.
सो त्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी मग आता ही लोअर मिडल क्लास फॅमिलीशी रिलेट करणारी माणसं, त्याचे वडील जे आहे ते गोंदियाला एका राईस मिलमध्ये काम करतात, भाऊ हा त्याच्यासारखाच शिक्षण घेत होता आणि घरी तिघच जण आणि त्याची आई. सो मग आम्ही PM फंड CM फंड इथनं काही पैसे जमवलेत आणि काही त्यांनी आपली शेती होती जी अर्धा 1 एकर शेती होती ती शेतीसुद्धा त्या लोकांनी विकली. त्याच्या आईकडे जेही थोडंफार सोनं नाणं होतं ते सुद्धा त्यांनी विकलं. आज ते नागपुरात एक छोटीशी रूम करून राहत आहेत. व्हिडिओ बनवण्याचा हेतू हाच आहे की त्या विद्यार्थी मित्राला आज आपल्यासारख्या लोकांची आणि फार गरज आहे, कारण त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो परत त्याची काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की याला जो आजार आहे हा जन्मतः आजार आहे आणि हा जन्मतः आजार असल्याकारणाने पहिल्यांदा जे डॉक्टरांनी इस्टिमेट त्याच्या या ऑपरेशनसाठी ट्रान्सप्लांटसाठी दिलेलं होतं मित्रांनो ते 20 ते 25 लाख रुपयाचं होतं. परत डॉक्टरांनी सांगितलं की यासाठी अजून आपल्याला जास्त खर्च लागणार आहे आणि याच्यात सर्वायवल रेट जो आहे तो फक्त 60% आहे. सो मित्रांनो, वडील फार चिंतित आहेत. त्यांच्याकडे बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी लागणारा जो पैसा आहे तो पुरेसा पैसा ते प्रोव्हाइड नाही करू शकत आहेत. मग यासाठी आम्ही CM फंड PM फंड इथनं तर पैसे प्रोव्हाइड झालेलेच आहेत. त्याच्यानंतर इम्पॅक्ट गुरुसारखं फंड रेझर प्लॅटफॉर्म आहे, आम्ही तिथेही दाखला दिला, त्यातूनही काही मदत होते का हे पाहिलं आहे, तिथूनही मदत घेतो आहे. बट हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच आहे की माझा व्हिडिओ आणि त्या मित्राबद्दल मी जी दिलेली माहिती आहे ही जर तुम्हाला लक्षात आली असेल तर मी या व्हिडिओसोबत त्या प्रतीक प्रकाश हरखंडे हा जो पेशंट आहे त्याचे सर्व फोटोज, हॉस्पिटल्सनी दिलेली पुढे डिटेल माहिती, डॉक्टरांनी केलेले इन्व्हेस्टिगेशन्स, खरंच त्याला या पद्धतीचा आजार आहे किंवा नाही आहे या सर्व गोष्टींची शहानिशा आपण करा. सोबत त्याचं मी त्याच्या स्वतःचं अकाउंट असलेलं स्कॅनर पाठवत आहे आणि आपल्याला राशी स्वरूपात त्याला जी काही मदत करता येईल ती कृपा करून आपण करावी, जेणेकरून त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट होण्यासाठी त्याला मदत होईल. त्याचे बाबा जे हळवून गेलेले आहेत त्यांनाही त्या पद्धतीची मदत होईल, कारण त्यांच्या दिमागात फक्त एकच आहे की माझ्या मुलाचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे होते की नाही, पैशाअभावी ते खूप जास्त खचून गेलेले आहेत. सो मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा एवढाच हेतू होता की आज जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे याच्यावरती भरभराटीनं आपण भरपूरशा व्हिडिओंना लाईक करतो, शेअर करतो आणि समोर फॉरवर्ड करतो. त्याच पद्धतीने या विद्यार्थी मित्राची ही परिस्थिती, त्याच्या आईबाबांची ही परिस्थिती आपण लक्षात घ्या आणि या व्हिडिओला जितका जास्त फॉरवर्ड आपण समोर करू शकता आणि त्या विद्यार्थी मित्राला राशी स्वरूपात कशी मदत करता येईल ती मदत आपण नक्कीच आपल्या परिस्थितीद्वारे करा. एवढंच या व्हिडिओतनं सांगायचं आहे. परत एकदा सांगतो की या व्हिडिओसोबत मी त्याची सर्व डिटेल्स तुम्हाला पाठवतो आहे. जर कुणाला या विद्यार्थी मित्राविषयी अजून काही डिटेल्स माहिती पाहिजे असली तर मी सोबत माझा नंबर ॲड करतो आहे. माझा नंबर आहे 9518708035 आणि दुसरा व्हॉट्सअप नंबर आहे 9503578077. ठीक आहे मित्रांनो. सो प्लीज जितक्या जास्त प्रमाणात आपण या विद्यार्थी मित्राला मदत करू शकता राशी स्वरूपात तितक्या जास्त प्रमाणात या विद्यार्थी मित्राला मदत करा आणि नक्कीच तुमच्या या मदतीमुळे जर उद्या त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे सक्सेसफुली झालं तर नक्कीच आपल्या या माणुसकीच्या नात्याने आपण एका आपल्या मित्राला, आपल्या भावाला, एका बापाच्या लेकराला आपण जीवनदान दिलं आणि आपल्या असण्याचा काहीतरी या माणुसकीचा फायदा आपल्यामुळे कोणाला तरी झाला की त्याचं नक्कीच स्वार्थ स्वाभिमान आपल्याला असेल. सो प्लीज या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि परत जितक्या जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करता येईल तितक्या जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा आणि या विद्यार्थी मित्राला मदत करा. नमस्कार.